नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एव्हानास अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला जो कंबाईनचा पूर्व परीक्षेचा जो पेपर आहे त्याचं इथं आपण डिस्कशन करतोय. तर आता आपण बघणार आहोत इकॉनॉमिक्सचे जे प्रश्न होते त्या संदर्भात इथं आपण डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहोत. तो पहिला जो प्रश्न होता तो 2023-24च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत. तर त्यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, ऑप्शन दिलेला आहे सर्वसमावेशक विकास, हरितवाढ, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र. ठीक आहे, यामध्ये बघा सप्तऋषी नावाचा एक प्रोग्राम गव्हर्नमेंटनी अर्थसंकल्पात जाहीर केला होता 2023-24च्या. ठीक आहे, तर त्यामध्ये अमृतकाल मध्ये स्पेसिफिकली 7 प्रायोरिटीज किंवा 7 प्राधान्यक्रम तिथं सरकारनं घोषणा केलेली होती. तर त्या 7 प्राधान्यक्रमामध्ये हे 4च्या 4 सर्वसमावेशक विकास, हरितवाढ, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र यांचा समावेश आहे. याच्या व्यतिरिक्त जे 3 उरलेले प्रायोरिटीज आहेत ते रिचिंग द लास्ट माइल म्हणजे एकदम दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचणं, इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे, आणि अनलेशिंग द पोटेन्शियल. हे 7 प्रायोरिटीज किंवा 7 प्राधान्यक्रम सरकारने 2023-24च्या अर्थसंकल्पात इथं घोषणा केलेली होती. तर याचा करेक्ट आन्सर आहे ABCD, ऑल ऑफ द अबव. इथं आपण म्हणू शकतो तो करेक्ट आन्सर काय 4 आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढील प्रश्न बघूया 22वा. ठीक आहे, यामध्ये काय 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह कितीच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केलेली आहे. ठीक आहे, तर आता हे जे शिफारस आहे ही बेसिकली 1 नोव्हेंबर 2002 मध्ये डॉक्टर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली 12व्या वित्त आयोगाची स्थापना तिथे करण्यात आलेली होती. तर त्यामध्ये नॅशनल कॅलॅमिटी रिलीफ फंडचं जे योगदान आहे सेंटर आणि स्टेटचं ते 75-25 या अशा रेशोमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. ठीक आहे, 75% केंद्र सरकार तिथं हे करेल आणि 25% राज्य सरकार करतील. त्यानंतर 23वा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. ठीक आहे, पहिलं काय आहे, UTGST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे गोळा केले जातात. दुसरं काय आहे, IGST केंद्र सरकार आणि राज्य सरकारे गोळा करतात. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय विचारलं, इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, इनकरेक्ट मध्ये काय आहे, UTGST युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स इज कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट अँड युनियन टेरिटरी गव्हर्नमेंट. हे चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा. कारण युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा युनियन टेरिटरी गव्हर्नमेंट कलेक्ट करतं. आणि दुसरं स्टेटमेंट काय, IGST इंटर स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. ठीक आहे, तर इंटर स्टेट मध्ये जे गुड्स अँड सर्व्हिसेस हे होतात त्याच्यावर टॅक्स कोण लावतो, इट इज कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. तर हे सुद्धा चुकीचं आहे, त्याच्यामध्ये केंद्र सरकारच ते कलेक्ट करतं. तर याचा करेक्ट आन्सर काय आहे, बोथ A and B आर इनकरेक्ट. ठीक आहे, दोन्ही काय आहे, दोन्ही इनकरेक्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे करेक्ट आन्सर काय आहे 3. आपल्याला काय विचारलं, इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलं. तर हे दोन्ही स्टेटमेंट विद्यार्थी मित्रांनो काय आहे, इनकरेक्ट आहे. त्यानंतर 24व्या प्रश्नाकडे वळूया. खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली आहे. आता ही जी दारिद्र्य रेषा हे लक्षात ठेवा, ही तेंडुलकर मेथोडॉलॉजीवर बेस्ड आहे. ठीक आहे, म्हणजे तेंडुलकर समितीनं जी दारिद्र्य रेषा सांगितलेली होती त्याच्यावरती बेस्ड आहे. तर याचा करेक्ट आन्सर जे आहे ते पहिलं वाला आहे, दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816 रुपये व शहरी भागासाठी 1000 रुपये. ठीक आहे, म्हणजे याचाच अर्थ जर आपण याच्या पर इंडिव्हिज्युअल पर व्यक्तीच्या मागे जर बघितलं तर 33.33 रुपये शहरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला आणि 27.20 रुपये ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला. तर याचा करेक्ट आन्सर आहे 1. ठीक आहे, त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला आहे. ठीक आहे, पहिलं काय, दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ, डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास, दुष्काळग्रस्त भागाचा विकास आणि ग्रामीण भागात औद्योगिकरण. ठीक आहे, तर याला स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम असं म्हणतात. ठीक आहे, आता हा स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम कधी लॉन्च करण्यात आला होता, 5th 5 year प्लॅन जे आहे, ठीक आहे, 5वा पंचवार्षिक योजना तेव्हा ही जाहीर करण्यात आलेली होती. आणि कशासाठी जाहीर करण्यात आली होती, तर बॅलन्स रिजनल ग्रोथसाठी. तर यामध्ये विशेष करून हे बघा, हे दोन ज्या गोष्टी आहेत, टू डेव्हलप हिली अँड ट्रायबल एरियाज अँड टू डेव्हलप ड्राउट प्रोन एरियाज, हे B and C म्हणजे डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास आणि दुष्काळग्रस्त भागाचा विकास. तर याचा करेक्ट आन्सर काय आहे, ब आणि क. ब आणि क कोणता आहे, तिसरं, म्हणजे याचं 25व्याचा करेक्ट आन्सर आहे 3. तर याच्या व्यतिरिक्त हिल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, ड्राउट प्रोन, डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम, वेस्टर्न घाट्स आणि ट्रायबल सब प्लॅन, हे जे कार्यक्रम आहे हे कार्यक्रम स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत तिथं राबवण्यात आलेले होते. ठीक आहे, त्यानंतर 26व्या प्रश्नाकडे वळूया. राजकोषीय नीतीची साधने कोणती. राजकोषीय नीती म्हणजे काय, फिस्कल पॉलिसीचे इन्स्ट्रुमेंट कोणते कोणते आहेत. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा कोणत्या, बजेट, टॅक्सेशन, पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक रेव्हेन्यू, पब्लिक डेप्ट आणि फिस्कल डेफिसिट. त्यामध्ये डेमोक्रेसी अँड फेडरल स्ट्रक्चर आणि पार्लिमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन येत नाही, म्हणजे लोकशाही व संघराज्यात्मक रचना आणि संसद आणि प्रशासन या 2 गोष्टी येत नाही. तर अ आणि क. तर याचा करेक्ट आन्सर काय आहे 4. चौथं अ आणि क. त्यानंतर 27व्या प्रश्नाकडे वळूया. मानवी विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकांचे 3 आयाम प्रतिबिंबित होतात. प्रश्न काय, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हॅज 3 dimensions मिररिंग इन द
ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आता कोणते कोणते आहे तर याच्यामध्ये ए हेल्थ आहे, ठीक आहे, एज्युकेशन आहे आणि लिव्हिंग स्टँडर्ड आहे. म्हणजे करेक्ट आन्सर काय आहे, ए, सी आणि डी. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर याचा आहे 3. त्यानंतर 28व्या प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना या योजनेत एकत्रित करण्यात आल्या. आता कोणत्या योजनेत एकत्रित करण्यात आल्या तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. ठीक आहे, याचा करेक्ट आन्सर आहे 1. ठीक आहे, फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे आणि तुम्हाला याचं उत्तर माहितच असायला हवं होतं. ठीक आहे, त्यानंतर 29व्या प्रश्नाकडे वळूया. वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 असे नमूद करतो की केंद्र सरकारने डॅश डॅश पर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. आता महसुली तूट म्हणजे काय, याच्यासाठी FRBM ऍक्ट 2003 पास करण्यात आला होता, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003. तर यामध्ये टार्गेट काय होतं की रेव्हेन्यू डेफिसिट जो आहे तो 2008 ते 9 या कालावधीत काय करण्याचा टार्गेट दिला होता की त्या कालावधीत त्यांना एलिमिनेट करण्याचा एक हे दिला होता. म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय आहे, याचा करेक्ट आन्सर आहे 2. त्यानंतर 30वा जो प्रश्न आहे तो आहे नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल पाम ऑइल वॉज लॉन्च्ड इन. खाद्य तेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल पाम मध्ये सुरू करण्यात आले. तर कधी करण्यात आले, ऑगस्ट 2021 मध्ये. भारतामध्ये पाम तेलाचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना स्पेसिफिकली ऑगस्ट 2021 मध्ये सुरू केली होती. त्याचा करेक्ट आन्सर आहे 4. त्यानंतर 31व्या प्रश्नाकडे वळूया. पीक विविधीकरण कार्यक्रम, त्याला क्रॉप डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम म्हणतात, 2013-14 पासून ची उपाययोजना म्हणून राबविण्यात आला. आता कोणत्या स्कीम अंतर्गत येतं, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत क्रॉप डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम 2013-14 पासून 3 स्टेट्समध्ये राबवण्यात येतोय, हरियाणा, पंजाब आणि वेस्टर्न उत्तर प्रदेश. आता हे 3 जर राज्य आपण बघितले विद्यार्थी मित्रांनो तर हरित क्रांतीची सुरुवात आहे ती या 3 राज्यांपासून झाली होती. आता इथं प्रॉब्लेम काय झाला की इथं पाण्याचा जो उपसा आहे तो खूप जास्त करावा लागतो आणि त्याच्यामध्ये पाण्याचा जो वापर आहे तो अति झाला. तर ते पाण्याचा वापर कमी करण्यासाठी क्रॉप डायव्हर्सिफिकेशन म्हणजे जे असे काही क्रॉप आहेत की जे पाण्यात त्यांना खूप जास्त लागते त्यांच्या बदली असे क्रॉप लावायचे की ज्यांना पाणी कमी लागतं. ते कोणत्या योजनेअंतर्गत, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत. तर त्यानंतर 32वा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. हा थोडा ट्रिकी प्रश्न आहे. 2021-22 दरम्यान M3 मध्ये कशाचा समाविष्ट करण्यात आले आहेत. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. M3 म्हणजे काय, M3, M1, M2, M3, M4 याला सप्लाय ऑफ मनीसाठी बघितलं जातं की स्पेसिफिक टाइम मध्ये इकॉनॉमीमध्ये पैशाचा सप्लाय कसा आहे. जर हे तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर हे M3 वगैरे जे हे मापक आहे. तर सप्लाय ऑफ मनी एकूण 9.1% वाढला या कालावधीत. आता याच्यामध्ये M3 जे आहे, M3 आणि M4 याला ब्रॉड मनी म्हणतात आणि M1 आणि M2 याला नॅरो मनी म्हणतात, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की पहिला ऑप्शन काय, पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक डिपॉझिट, पोस्ट ऑफिस बचत बँक ठेवी, तर हे M2 मध्ये येतं. ठीक आहे, आणि टोटल पोस्ट ऑफिस डिपॉझिट किंवा पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी हे M4 मध्ये येतं. म्हणजे ए आणि बी कट झालं तर दुसरं ती सी आणि डी काय, टाइम डिपॉझिट विथ बँक्स आणि डिमांड डिपॉझिट विथ बँक. ठीक आहे, बँकांकडील मुदत ठेवी आणि बँकांकडील मागणी ठेवी. तर क आणि ड याचा करेक्ट आन्सर आहे. म्हणजे करेक्ट आन्सर काय आहे, 2 आहे. ठीक आहे, त्यानंतर 33व्या प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना कोणी सुरू केली. आता हे लक्षात ठेवा, ही जी योजना आहे ही मिनिस्ट्री ऑफ पॉवर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत 2015ला सुरू करण्यात आली. आता हे तुम्हाला माहित असायलाच पाहिजे, कारण उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना जी होती ही प्रामुख्यानं ज्या राज्याच्या ज्या डिस्कॉम आहेत जे डिस्ट्रीब्यूट करतात त्या ज्या कंपन्या ज्या लॉसमध्ये होतात त्यांना लॉस पासून बाहेर काढण्यासाठी उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना तिथं लॉन्च करण्यात आली होती. कोणी केली होती, केंद्र सरकारने केली होती. केंद्र सरकारचं कोणतं मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ पॉवर. त्यानंतर 34वा प्रश्न. ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती. आता काय विचारलेलं आहे, कर सुधारणा शिफारसीसाठी. आता याच्यामध्ये M नरसिंहम ऑलरेडी कट होतं कारण ते बँकिंग सेक्टर रिफॉर्मसाठी होतं. तर ही जी कमिटी होती ही कोणती होती, डॉक्टर राजा चे चलैया कमिटी. ठीक आहे, हा सुद्धा फॅक्च्युअल प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय आहे, 1 आहे. ठीक आहे, आणि शेवटला प्रश्न इकॉनॉमिक्सचा जो आहे तो आहे 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता. कोणत्या वर्षी विचारलेला आहे, 2011-12 मध्ये. आता बघा जे स्टॅटिस्टिक्स आहे ते आहे 51% सेल्फ एम्प्लॉइड होते म्हणजे स्वयंरोजगार होते, 15.5% नियमित रोजगार होते आणि 33.5% हे प्रासंगिक रोजगार होते ज्याला कॅज्युअल लेबर सुद्धा म्हणतात. तर आता ऑप्शन जर आपण इथं बघितले तर 2 आणि 3 तर कट होतो, प्रश्न उरतो 1 आणि 4 मध्ये. आता बघा हे जी आकडेवारी आहे ही थोडी जवळपास आहे, तर याच्यामध्ये जर बेस्ट आन्सर जर आपण तिथे चूज करतो म्हटलं तर बेस्ट आन्सर नन ऑफ द अबाव राहील. ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण इकॉनॉमिक्सचे जे काही प्रश्न होते ते प्रॉपर डिटेल स्वरूपात इथं बघितलेले आहे. तर धन्यवाद.